नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. राज्यस्तरीय लोकशाही वक्तृत्व स्पर्धा उत्साहामध्ये साजरी. याबाबत अधिकची माहिती अशी की स्वातंत्र्य दिन आणि दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय लोकशाही वक्तृत्व स्पर्धा दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. नांदेड शहरातील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये झालेल्या या स्पर्धेला महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भारत जोडो यात्रा, नीट, सीईटी, टीईटी, घोटाळ्यांची मालिका आणि जेन झीची भाषा यासारख्या ज्वलंत विषयावर परखड आणि अभ्यासपूर्ण मते मांडली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची दाद मिळवली. या स्पर्धेमधील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी 15,000, द्वितीय 10,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 5,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच पाच स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे स्पर्धेचा निकाल सादरीकरणानंतरच लगेच जाहीर करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्या आयोजनातून झालेल्या या उपक्रमामुळे युवकांच्या वैचारिक जडणघडणीला आणि वक्तृत्व कलेला व्यासपीठ मिळाले आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर स्वर्गीय दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष माननीय विठ्ठल भाऊ पावडे यांच्या संकल्पनेमधून राज्यस्तरीय लोकशाही वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी नांदेडला करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात स्पर्धक आज या ठिकाणी आले. स्पर्धेचे विषयी त्या ठिकाणी चांगले निवडण्यात आलेले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जेनजीनं जे आंदोलन केलंय जंतर मंतरवर, तो विषय होता. माननीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा जी केली होती भारतामध्ये, तोही विषय होता. आणि महात्मा गांधी ते राहुल गांधी त्यांचा एक विषय होता. आणि जो सध्या भारतामध्ये वेगवेगळ्या परीक्षेचं पेपर फुटीचं जे प्रकरण आहे, नीट असेल, टीईटी असेल, तो एक विषय होता. स्पर्धकांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केली. अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार असं वक्तृत्व त्या ठिकाणी सादरीकरण केलं. आणि मला वाटतं की ह्या अशा स्पर्धा परीक्षा म्हणजे या वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी झाल्या पाहिजे. आणि जो आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनाही म्हणजे वाचनाची सवय लागली पाहिजे आणि वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून एक स्टेज करत त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मिळालं पाहिजे. आणि आज या ठिकाणी जे पहिले स्पर्धक आहेत त्यांनी अतिशय चांगलं वक्तृत्व सादर केलेलं आहे. आणि सगळे स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. निश्चितच जे स्पर्धक आले होते त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून तर सांगितलेलंच आहे. आणि त्यांना मार्गदर्शन करताना मी सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व आमचे नेते माननीय राहुलजी गांधीच करतील. हे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल.